नागपुर के प्रसिद्ध न्यूरॉन अस्पताल में कार्यरत एक डॉक्टर की संदिग्ध परिस्थितियों में मौत का मामला सामने आया है। मृतक की पहचान डॉक्टर ईश्वर चंद्र चांदेवार के रूप में हुई है। उनका शव अस्पताल परिसर में स्थित उनके कक्ष से बरामद किया गया, जिससे चिकित्सा जगत में हड़कंप मच गया है। जानकारी के अनुसार डॉक्टर ईश्वर चंद्र चांदेवार न्यूरॉन अस्पताल में मेडिकल ऑफिसर के रूप में कार्यरत थे। गुरुवार सुबह उन्होंने अस्पताल में अपना नियमित कार्य पूरा किया। इसके बाद विश्राम के लिए अपने कक्ष में चले गए। काफी समय बीत जाने के बाद भी जब उन्होंने कमरे का दरवाजा नहीं खोला तो सहकर्मियों को संदेह हुआ। इसके बाद पुलिस को सूचना दी गई। मौके पर पहुंची पुलिस ने दरवाजा खोलकर देखा तो डॉक्टर चांदेवार कमरे में अचेत अवस्था में पड़े मिले। जांच करने पर उनकी मृत्यु हो चुकी थी। प्राथमिक जानकारी के अनुसार कमरे से कुछ इंजेक्शन बरामद हुए हैं। ऐसे में इंजेक्शन के ओवरडोज के कारण मौत होने की आशंका जताई जा रही है। हालांकि मौत का वास्तविक कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही स्पष्ट होगा। इस मामले में धंतोली पुलिस थाने में आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। सकाळी 10 वाजेच्या सुमारास न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की तेथील एका डॉक्टरनी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आमचे DO अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली। आता न्यूरॉनमध्ये 408 नंबरची रूम आहे। तिथं डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर मानेवाडा हे तिथे बसत असतात आणि न्यूरॉन हॉस्पिटलचं सर्व मॅनेजमेंट जे आहे ते पाहतात। तर त्यांनी सकाळी डॉक्टरच्या स्टाफकडून माहिती समजली सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते। परत त्यांनी नर्सकडून काही पाणी वगैरे काही बाकीची काही वस्तू काही मागणी केली होती। CCTV फुटेजची पाहणी केली असतात तसे त्याच्यात दिसत आहे। ते आले आणि एक दवाखान्यात जाऊन ICUमध्ये करून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेले दिसत आहे आणि त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान त्यांचा तो बाकी रेग्युलर स्टाफ येतो चेंजिंग। तर त्यांना डॉक्टरला फोन लावला तर फोन काही उचलले नाही डॉक्टर साहेबांनी 2-3 वेळेस। तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यातल्या स्टाफनी तो दरवाजा तोडला। तर त्यानंतर त्यामध्ये जो सोफा आहे त्या सोफावर ते पडलेले दिसले। लगेच त्यांना शिफ्ट करून ICUमध्ये नेलं आणि काही चालू आहे का त्यांना एक करण्याचा प्रयत्न केला बा काही जीवन जायला वाटत नाही। तर त्यांच्या लक्षात आले की ते मरण पावलेले आहे। त्यांच्या रूमची पाहणी केली असता तिथे काही इंजेक्शन सिरीजच्याद्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्याचं असं दिसून आलेलं आहे। PM कारवाई वगैरे निकष झालेला आहे। अधिक तपास चालू आहे।